नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे पौर्णिमा भूमीला म्हणत असते, पण बघ ना, भाऊजींनी पॉवर ऑफ अटर्नी आईंच्या नावावरती करून टाकली. म्हणजे मला माहिती आहे आई व्यवस्थित सांभाळतात, पण कोण ना असं लगेच एवढी मोठी प्रॉपर्टी दुसरं कोणाच्या नावावरती करतं. हल्ली आई वडीलसुद्धा मरेपर्यंत मुलांच्या नावावरती प्रॉपर्टी करत नाही, कारण कुणावरती विश्वास ठेवण्यासारखी परिस्थितीच नाही आहे. पण इथे आकाश भाऊजींनी अख्खी पॉवर ऑफ अटर्नी आईंच्या नावावरती केलेली आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, मी सुद्धा आकाशला अधूनमधून याची आठवण करून देते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, पण भाऊजी आता कामामध्ये जातच नाही, त्यांनी सुद्धा ऑफिसला जायला हवं आहे ना. वेदांगी आल्यापासून ते घरीच असतात, त्यांनी ऑफिसमध्ये लक्ष द्यायला नको का? तसंही बाबासुद्धा आता घरी नाही आहेत, आई आहेत व्यवस्थित सांभाळतात, पण तरीसुद्धा भाऊजींनी त्यांच्या बिझनेसमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतंय. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आणि अभि तर काय आता नॉर्मल स्टाफ झालेले आहेत, आई बघून बघून किती बघणार, त्याच्यामुळे आकाश जिजूंनीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तेव्हा इथे पौर्णिमाने आता भूमीच्या मनामध्ये हे सगळं भरवून तिलासुद्धा जाणीव करून दिलेली असते की आकाशने आता ऑफिसला जाऊन लक्ष देणं किती गरजेचं आहे ते. तेवढ्यातच इथे पौर्णिमा गेल्यानंतर ॲडव्होकेट भानुशाली यांचा भूमीला फोन येतो. ते म्हणत असतात की भूमी मॅडम, मी शाळेमध्ये आलो होतो तेव्हा तुमच्या बाबांबरोबर माझं बोलणं झालं. ते मला विचारत होते की मी लग्नाची बोलणी करण्यासाठी तुमच्या घरी कधी येतोय, पण तुम्ही मला अजून होकार दिलेला नाही आहे. तुमचा निर्णय जो काही आहे ना तो तुमच्या बाबांना सांगा ना, त्यांना काय उत्तर द्यावं मला काही कळलंच नाही. तेव्हा भूमी म्हणते, मी आत्ताच फोन करते बाबांना. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की नाही, आत्ताच लगेच करू नका, मी तुम्हाला सांगेन कधी फोन करायचा आहे ते, तेव्हा तुम्ही फोन करा. तेव्हा इकडे भूमी म्हणते की ठीक आहे. तर इकडे आता ॲडव्होकेट भानुशाली यांनी फोन ठेवायच्या आधीच भूमी कट करून मोकळे होते. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली निलंबरीला फोन करतात आणि म्हणतात की हे बघा, मी माझं काम केलेलं आहे, आता तुम्हाला तुमचं काम चोख रीतीने करायचं आहे. मी जेव्हा सांगेन तेव्हा भूमी मॅडम फोन करतील, तेव्हा तुम्हाला ठरल्याप्रमाणे सगळं काही करायचं आहे. तर इकडे आता साडी खरेदी करण्यासाठी सगळ्याजणी बसलेले असतात. साडीवाले काका घरी आलेले असतात. तेव्हा इथे रागिनी आता हव्या तेवढ्या साड्या वेदांगीला दाखवत असते. वेदांगीसुद्धा तिला आवडेल ती साडी काढत असते. तेव्हा मानसी म्हणते की ही साडी किती छान आहे ना. तेवढ्यातच पौर्णिमा म्हणते की मला तर खूप साड्या आवडल्यात, मी तेवढ्या खरेदी करू का? तेव्हा आजी म्हणत असतात, कर ना, तुला जी साडी हवी आहे ती साडी खरेदी कर, तुझ्या सासूला विचार. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई मी सगळ्या साड्या घेऊ का? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, घे ना, तुला ज्या साड्या हव्यात त्या घे, पण आता सध्या एकच घ्या, कारण का साखरपुडा वेदांगीचा आहे, तुझा नाही, त्याच्यामुळे आपण तुझ्यासाठी नंतर खरेदी करू. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, ही साडी मला हवी आहे. तेव्हा मानसी म्हणते, अगं एवढी महागडी साडी कशाला हवी आहे तुला? पौर्णिमा म्हणते, तुला काय करायचं आहे, तुला पैसे द्यायचे आहेत का? मानसी म्हणते, लग्नातल्या साड्या किती आहेत आपल्या अजून, एवढ्या कशाला घ्यायच्या आहेत? तेव्हा पौर्णिमा म्हणते, त्यासुद्धा 2-2 लग्नातल्या साड्या. तेव्हा आजी म्हणत असतात की हे काय बोलतेस तू पौर्णिमा, भूमी घरामध्ये आहे ना, तिने जर ऐकलं तर? तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते की मी कुठली साडी खरेदी करू, मला ह्या कांजीवरम साड्या नाही आवडत. तेव्हा रागिनी म्हणत असते, हे बघ, आता तुला ती साडी नेसावी लागणार आहे, कारण साखरपुडा आहे ना, त्या फॅशनेबल साड्या नेसू नकोस, त्या चांगल्या नाही दिसत. तेव्हा इथे रागिनी म्हणते, आई ही साडी कशी आहे? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, खूपच छान साडी आहे वेदू, तुला ती छान दिसते. तेवढ्यातच तिथे आता भूमी येते. भूमी सगळ्यांसाठी सरबत घेऊन येते. तेव्हा इथे आकाश आता आजीला खुणावतो आणि म्हणतो की भूमीला सुद्धा बसायला सांग. तेव्हा आजी म्हणतात की भूमी तू सुद्धा बस ना बाळा, तुला जी साडी हवी आहे ती खरेदी कर. तेव्हा इथे मानसी म्हणते, ताई ही बघ ना, ही सुद्धा साडी तुला छान दिसेल. तेव्हा भूमी म्हणत असते की नाही, मला नको आहे साडी वगैरे. तेव्हा आजी म्हणतात, असं कसं, घरामध्ये कार्यक्रम आहे ना, तुला आवडेल ती साडी खरेदी कर. तेव्हा इथे वेदू म्हणत असते, आणि तसंही भूमी, तू माझीसुद्धा फ्रेंड आहेस आणि आकाशचीसुद्धा, आमच्या दोघांची फ्रेंड आहेस तू. आमच्या कार्यक्रमामध्ये तू नाही साडी नेसणार तर कोण नेसणार आहे? तेव्हा इथे आता भूमीला जी साडी आवडलेली असते ती आकाशलासुद्धा आवडलेली असते. ते बघितल्यानंतर वेदांगी तिच्या हातातून लगेचच साडी हिसकावून घेते आणि म्हणते, ही साडी किती छान आहे, मला छान दिसेल ना? तेव्हा इथे भूमी म्हणते की तुझ्यासाठीच तर मी काढली होती ती. तेव्हा आकाश म्हणतो, छान आहे, पण हा रंग मला एवढा आवडत नाही. तेव्हा वेदांगी म्हणते, तुला नाही आवडत ना, मग नको मला, आणि ती साडी घेऊन आता भूमीकडे फेकून देते. तेव्हा इथे भूमीला मात्र ती साडी आवडलेली असते. तेव्हा आकाश तिच्याकडे बघत असतो आणि आपल्या मनामध्ये म्हणतो की भूमी, तुला जे काही आवडेल ना ते सगळं मी तुला मिळवून देईन, मला माहिती आहे ही साडी तुला खूप आवडले आणि तू तीच नेसणार आहेस. तेव्हा भूमीला ती साडी आवडलेली असते. ती आकाशकडे बघते आणि आपल्या मनामध्ये म्हणते की आकाशने मुद्दामून वेदूला म्हणाला असेल का की ही साडी मला आवडली नाही आहे, मला रंग आवडत नाही आहे, कारण ही साडी मला मिळावी म्हणून, की आकाशला खरोखर रंग आवडत नाही. तर इकडे आता निलंबरीने काकांचा फोन आता घरी ठेवलेला असतो आणि ती म्हणत असते की भूमी लवकरात लवकर फोन कर, नाही तर तुझे बाबा येतील.
तेव्हा इथे आता भूमीला ॲडव्होकेट भानुशाली यांनी मेसेज केलेला असतो आणि त्यावेळेला तिला आता काकांना फोन करायचा असतो. तेव्हा ती आता फोन करते. तेव्हा इकडे काका म्हणतात की मी आता शाळेमध्ये आहे. तेव्हा तो फोन खरं तर निलंबरीकडे असतो. काका घरी आलेले असतात, पण निलंबरीने तो फोन आता आपल्या हातात घेतलेला असतो आणि ती मेसेजेस करत असते. तेव्हा भूमी म्हणत असते की ॲडव्होकेट भानुशाली यांनी मला लग्नासाठी मागणी घातली आहे, काय करू मी? ते सारखे सारखे विचारतायत. तेव्हा इथे काका म्हणतात आता मुलगा तर खूपच जास्त छान आहे, नाही म्हणण्यासारखं काहीच नाही आहे, मग होकार देऊन टाक ना. हे मेसेजेस निलंबरीने केलेले असतात आणि ती लगेच डिलीटसुद्धा करून टाकते. तेव्हा भूमी म्हणत असते की सगळेजण म्हणतायत की लग्न कर म्हणून, पण माझं मन का धजावत नाही आहे, मी कुणासाठी थांबली आहे? तेव्हा आकाश तिथे येतो आणि म्हणतो की माझ्यासाठी. तेव्हा भूमी म्हणते काय म्हणालास? आकाश म्हणतो माझीच वाट बघत होतीस ना तू? तेव्हा भूमी म्हणते नाही. तेव्हा आकाश म्हणतो नाही का, म्हणजे दुसरं कुणाची वाट बघत होतीस का? तेव्हा भूमी म्हणते नाही, असं काही नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो भूमी अगं मस्करी करतोय मी, बरं चल आपल्याला बाहेर जायचं आहे. तेव्हा इथे आकाश लगेचच भूमीला बाहेर घेऊन जायला निघतो. भूमी म्हणते आकाश पण साडीवाला आलाय ना, आपण कुठे जायचं आहे? तेव्हा आकाश म्हणतो आपण मागच्या दरवाजाने जायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते पण कुठे? आकाश म्हणतो चल तुला मी पळवून घेऊन जातोय. तेव्हा इथे भूमी आता आकाशबरोबर आलेली असते, तर तो तिला ज्वेलरी दुकानात घेऊन येतो. तिथे तो अंगठी खरेदी करण्यासाठी आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते आकाश आपण इथे का आलो आहे? तेव्हा आकाश म्हणतो कशासाठी, म्हणजे अंगठी घेण्यासाठी आलो आहे, उद्या माझा साखरपुडा आहे ना. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते उद्या साखरपुडा आहे, तर मग इथे तुझी पार्टनर बरोबर हवी आहे ना तुझ्या. आकाश म्हणतो तू आहेस ना पार्टनर. तेव्हा भूमी म्हणते मी नाही, लाईफ पार्टनर तुझी, तिच्या आवडीची आपल्याला रिंग घ्यायला लागेल ना. तेव्हा आकाश म्हणतो हे बघ भूमी, तुला जी आवडली असेल ना रिंग ती तू बघ, आणि तुला जी आवडेल ना ती माझ्या साखरपुड्याच्या दिवशी खूपच जास्त माझ्यासाठी लकी असेल आणि परफेक्ट असेल, म्हणूनच तुला जी रिंग आवडेल ना तीच आपण आता खरेदी करणार आहोत. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो तुला जे आवडते ते आपण तिच्यासाठी घेणार आहोत. तेव्हा इथे भूमी म्हणते पण वेदांगी नसताना आपण तिच्या मापाची अंगठी कशी काय घेणार? तेव्हा इथे आकाश म्हणतो तू काळजी करू नको, जी अंगठी तुझ्या बोटामध्ये परफेक्ट होईल ना ती माझ्या साखरपुड्याच्या दिवशी खूपच जास्त उत्तम अंगठी असेल आणि ती सगळ्यात बेस्ट असेल. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश ही अंगठी कशी आहे? तेव्हा आकाश म्हणतो की ही अंगठी खूपच जास्त छान आहे आणि तो म्हणतो की भूमी ही अंगठी मी तुझ्या बोटामध्ये घालून बघू का? तेव्हा भूमी म्हणते पण ही अंगठी तर मला आवडली आहे, पण वेदांगीला नाही आवडली तर? तेव्हा आकाश म्हणतो की तुला आवडली आहे ना, मग तिलासुद्धा नक्की आवडेल. तेव्हा इथे आकाश आता भूमीच्या बोटामध्ये अंगठीसुद्धा घालतो. तेव्हा इकडे सगळेजण टाळ्या वाजवतात आणि भूमी आणि आकाशच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा पडतात. तर इकडे तो मोमेंट आता खूपच जास्त छान झालेला असतो. तर इथे गुलाबाच्या पाकळ्या आता त्या दोघांवरती टाकल्यानंतर इथे आकाशला आणि भूमीला खूपच जास्त छान वाटतं. भूमीसुद्धा मनामध्ये म्हणते की आकाश तू मला एवढे इम्पॉर्टन्स देतोयस ना, मला हे सगळं आवडतंय, पण एका क्षणाला मला वाटतंय की हे सगळं माझं नाही आहे. तेव्हा इथे आता काका म्हणतात की तुमच्या दोघांची एंगेजमेंट झाली आहे ना, त्यासाठी तुम्हाला आता पेढ्यांचा बॉक्स घेऊन येतो, तोंड गोड करा. तेव्हा आकाश म्हणतो की नाही नाही, आम्ही दोघंजणं खरे नवरा बायको होणार नाही आहोत, तर आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. तेव्हा इथे तोंड गोड करण्यासाठी आता जिलेबी आणलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो तरीसुद्धा आम्ही एकमेकांचं तोंड तर गोड करूच शकतो. तेव्हा भूमी म्हणते आकाश पण असं कसं? तेव्हा आकाश म्हणतो मग काय झालं, एक फ्रेंड दुसऱ्या फ्रेंडला जिलेबी नाही भरवू शकत का? तेव्हा आकाश भूमीला जिलेबी भरवतो. तेव्हा भूमी त्याच्याकडे बघतच राहते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया वेदांगी म्हणत असते आकाश तू हीच अंगठी माझ्यासाठी आणली आहेस ना? तेव्हा आकाश म्हणतो हो, ही अंगठी मी तुझ्यासाठी आणलेली आहे. तेव्हा इथे वेदांगीचं लक्ष आता भूमीच्या बोटाकडे जातं आणि ती म्हणत असते नक्की ना की तू ही अंगठी माझ्यासाठी घेतली होतीस, सांग बरं, आता तर मला हीच अंगठी हवी आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते पण वेदांगी. तेव्हा इथे वेदांगी तिच्या हातातून जबरदस्तीने ती अंगठी खेचून घेत असताना भूमीच्या हाताला आता दुखापत होत असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तुझ्यामुळे भूमीला हर्ट होतंय. तेव्हा इथे वेदांगी म्हणते की माझ्यामुळे तिला हर्ट होतोय ते दिसतंय तुला, पण तुझ्यामुळे मी हर्ट झाले त्याचं काय?